नमस्कार, रूप्स किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातील एक प्रसिद्ध पदार्थ, तो म्हणजे कर्ड राईस। आंबट गोड चवीचा हा कर्ड राईस किंवा दही भात किंवा आंबट भात कसा बनवला जातो ते आपण पाहूया। तर इथे सुरुवातीला 1.5 वाटी शिजवलेला भात घेतलेला आहे। तर हा भात मऊ शिजवून घ्यायचा आहे। यामध्येच 1 वाटी दही घालायचं आहे। हे दही फार आंबट नसावं आणि 2 चमचे दुधावरची साय घालून घ्यायची आहे किंवा फ्रेश क्रीम घातली तरी चालेल। तर हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। भातामध्ये दही आणि साय मिक्स केल्यानंतर भात अजूनही मऊ होतं। तर हे बाजूला ठेवून द्यायचं आहे व आपण तडका बनवून घेणार आहोत। तर तडका बनवण्यासाठी गॅस चालू करून घ्यायचा आहे व त्यावर एक तडका पॅन किंवा छोटी कढई असेल तर ती घ्यायची आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तर तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे। साधारणतः अर्धा चमचा मोहरी घातली की ही मोहरी छान तडतडली की यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत व गॅसची फ्लेम आता लो करायची आहे। याच्यामध्येच आता 2 चमचे उडीद डाळ घालून घ्यायची आहे व 2 चमचे हरभऱ्याची डाळ घालून घ्यायची आहे। हे छान अर्धा मिनिट परतायचं आहे तेलावर। अर्धा मिनिट छान परतून घेतली की याच्यामध्येच आपल्याला घालायचे आहे 2 सुक्या लाल मिरच्या व 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या। तर हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता आणि लाल मिरची तडक्यामध्ये छान चव देऊन जाते। यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा आहे। हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये व याच्यामध्येच आता आपल्याला घालायचे आहेत 7 ते 8 काजू। इथे मी काजूचे काप करून घेतलेले आहेत व इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे पुदिन्याची पानं। आता इथे तुम्ही कढीपत्ताही वापरू शकता। तर हे छान तेलावर परतायचं आहे परत अर्धा मिनिट। तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। यामध्येच आता घालायचे आहेत एक 8 ते 9 किशमिश। किशमिश छान फुलले की गॅस बंद करून घ्यायचा आहे व आपला हा तयार तडका भातावर घालून घ्यायचा आहे। तर इथे आपण हा तडका भातावर घालून घेऊया व हे मिश्रण जे आहे आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता यामध्ये 1 चमचा धनेपूड घालायची आहे व अर्धा चमचा जिरेपूड घालून घ्यायची आहे। यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण भातामध्येही शिजवताना मीठ घातलेलं आहे, तर थोडंसंच घालून घ्यायचं आहे व हे डाळिंबाचे दाणे घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत 1 वाटीभर आणि यामध्ये चवीनुसार साखर घालून घ्यायची आहे। थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे व हे मिश्रण आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे 1 इंचभर। सुरुवातीलाच घातलं तरी चालेल, इथे मी ते विसरले होते म्हणून शेवटी घातलेलं आहे। तर हे आलं असंच घालायचं आहे, याने खूप छान टेस्ट येते। तर हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर इथे आपला कर्ड राईस किंवा आंबट भात तयार आहे। तर हा सर्व करताना तुम्ही असाही सर्व करू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून याला थंड करूनही सर्व करू शकता। तर तुम्ही हा आंबट गोड चवीचा कर्ड राईस किंवा आंबट भात नक्की करून पहा, हा खूप छान लागतो। रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद।